सोनाली जाधव. मला असं वाटतं सेलिब्रिटी सांगितलं कसं काय बोलले आहे. पण माझ्याबरोबर जे आमच्या सोबत जे 14 लोक आलेले त्यांचे अनुभव सांगण्यासाठी त्यांनी मला खूप बोलवलेले आहे. सगळ्या 14 लोकांना पूर्ण आराम भेटला, पूर्ण त्याचा फायदा झाला. सगळ्यांच्या गोळ्या बंद झाल्या. एकही असं व्यक्ती नाही की त्याच्या गोळ्या बंद झाल्या. आणि त्याचबरोबर मी तुम्ही परवा बघितलं असेल की 14 लोक होते त्याचबरोबर माझ्या बहिणीचा नाव गाऊन आणला तो खूप रडत होता. आपण बघितलं होतं रात्री. तर त्यांना आपल्या शास्त्रीजींनी लगेच बघितलं. त्याला खूप ताप होता. आणि त्याच्यामध्ये 2 वर्षाचा जो अनुभव होता 2 महिन्याचा की त्याला खूप काळासाठी असा असह्य असा आजार झालेला होता की त्याचं रस नाही निहारिष्टा घाटाच्या कारण तो विदेशाचा आजार होता. त्याला घाटाच्या डॉक्टरांना तो म्हणजे कसा हँडल करायचा हा पण प्रश्न होता. म्हणजे लाखातनं एखाद्या मुलाला तो आजार होतो असं तो विषाणू त्याच्या शरीरात चालला गेला होता. आणि त्याला अशोकाला नाशिकला ऍडमिट केलं होतं. डॉक्टरांनी फक्त 48 तासाची मुदत दिलेली. तर त्याच्यामुळे त्याला 25-25 हजाराचे 3 जे हार्ट अटॅक वाल्यांना जे इंजेक्शन देतात ते जाड मोठं लावतात ते 3 इंजेक्शन दिले त्या पिरियडमध्ये. तर त्याचं एवढं त्याच्या शरीरावर परिणाम झाला की त्याला त्याच्या महिन्यामध्ये त्याला जेव्हा त्याची इको करावं लागत होता प्रत्येक महिन्यामध्ये. त्याचबरोबर त्याला इकोस्प्रिन नावाची रक्त पातळाची सगळ्यात हेवी डोसची गोळी चालू होती त्या बाळाला. एवढा भयंकर त्याला त्रास होता. आणि मग मी शास्त्रीजींचा ऐकलं की मुलांना आपण ते देतो अँटीबायोटिक ते जवळ आहे. ऐकल्याबरोबर आम्ही तिला ते लहान असल्यामुळे तिला 7 दिवसाचं सिलेक्ट अटेंड नाही करता यावे म्हणून तिला एका दिवसासाठी बोलवलं. आणि शास्त्रीजींनी त्याला चेक केलं. चेक केल्यावर त्याला इतकं त्रस्त त्याच्यावर रडत होता तो. आणि तेव्हा त्यांनी त्याला खेळवलं पण फुगाही दिला चॉकलेटही दिला त्याला शांत केलं मग चेक केलं. फक्त त्यांचं काम असं नाही की बघून झालं. त्याला पहिले प्रसन्न केलं आणि मग त्याला चेक केलं. त्याचबरोबर त्याला लगेच सांगितलं मला की त्याला घरी जाऊनच गरम पाण्याचा आहे माझ्या ओवळलेल्या गरम तेलाची मॉलिश करा आणि गरम पाण्यात त्याला बसवा. आता आम्ही इथं बाहेर गावाला आलोय हॉटेलमध्ये थांबलेलो. हॉटेलवर थांबल्यामुळे आम्हाला सुविधा होती फक्त गरम पाण्याचं इमामी फक्त दिला त्याला. तुम्ही अक्षरशः असं विचार करणार की मोठ्या माणसाच्या पोटात नकळ एवढा कचरा नाही एवढा कचरा निघाला की पूर्ण म्हणजे तो संडासामध्ये झाला झाला तरी पण रूम मध्ये आणल्यावर सुद्धा एवढी घाण निघाली त्याची आणि त्या मानाची इतकी दूर होती. सगळे हेवी अँटीबायोटिकचं जे दिलेलं होतं ना पूर्ण कचरा त्याच्या पोटात होता त्याच्यामुळे तो त्रस्त होता. आणि इनिमल झाले बरोबर 5 मिनिटात तो मुलगा इतका रडत होता की मुलगा पूर्ण त्याचा परिणाम निघून गेली गाडी. तर तिने जसं शास्त्रीजीने औषध सांगितलं तसं त्याला केलं आणि त्याला फक्त गाळ्याने दिलं होतं रात्री त्याला अन्न दिलं नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी पण शास्त्रीजीने सांगितलं की त्याला सकाळी कच्चा आहार द्या ज्यूस द्या किंवा पत्ती ज्यूस दिला थोडाच पिला पण पिला तो पत्ती ज्यूस पिला इथे काढ्याचा ज्यूस पण पिला थोडं पत्ती ज्यूस पण पिला तिने नंतर गाड्याचा रस दिला तो पिला. आणि नंतर त्या मुलाने जो मुलगा अन्नाकडे बघत पण होता त्याला जबरदस्ती खाऊ घालावं लागत होतं तेच बाजारी लागत होती. व्हिडिओ कॉलवर संध्याकाळी दाखवलं की तो त्याच्या चमचला समजून आणि खातो. आपण ह्या बाळाला आम्ही आयसीयू असतं आम्ही परत हॉस्पिटलला ऍडमिट केलं असतं आणि त्याचं इन्फेक्शन वाढत होतं म्हणजे त्याला पुरळ येत होती. त्याचं जे साईड इफेक्ट होतं त्या औषधाचं त्याला पुरळ येत होती गोलगोल चट्टे पडलेले त्याच्या जीवावर. हे सगळं बरं होतं म्हणजे पुरळ आता 3-4 दिवस तर लागतील जायला पण कमी होतं. एवढा मोठा चमत्कार फक्त शास्त्रीजींमुळे आपल्या जीवनात झाला. म्हणजे तो आता नातू आम्हाला म्हणजे हे कोणामुळे फक्त शास्त्रीजींमुळे या साधनामुळे. तसंच आमच्या बरोबर एक ताई आलेले आहे म्हणजे आपण म्हणतो की त्या ग्रामीण भागात आलेले आहे. त्या ग्रामीण भागात आलेल्या सुद्धा आपण त्यांनी हिंदी पण कोणा माहिती नाही पण तरीही सुद्धा त्यांनी श्यामा दीदीचं लेक्चर ऐकलं आणि लेक्चर त्यांनी परत त्यांच्या मेहमानांबरोबर समजून घेतलं त्यांच्या भाषेमध्ये अहिरेडी भाषेमध्ये त्यांनी समजून घेतलं आणि अहिरेडी भाषेवर समजल्यावर त्यांना दशमच समजलं.
आणि त्या सेकंदाला त्यांनी लगेच माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला एवढ्या एवढं या ऊसाचं उत्पन्न आलेलं आहे या वर्षाचं, तर मी एवढ्या एवढं फार लगेच आता तुम्हाला ऑनलाईन टाकून देऊ का? म्हणजे मोठ्या म्हणजे आपण सारखा बरोबर हिंदी शिबिर ऐकतो तरी आपल्याला दशांश समजत नाही, तर एवढा सहज त्यांना दशांश समजला आणि त्याचा फायदा त्यांनी घेण्यासाठी पण आम्ही त्यांना सांगितले की 3 महिने तुमच्या जवळ ठेवा, मग आपण पुढे विचार करू. त्याचबरोबर आमच्या प्रत्येकाला त्याचा अनुभव आलेला आहे. खूप असे उदाहरण आहेत आमच्याकडे. पण तरी